श्री स्वामी समर्थ. हे भगवंता, तुझे हे शब्द ऐकणाऱ्या प्रत्येक भक्ताला 2 हात वरती करून आशीर्वाद द्या आणि त्यांना इतके पैसे द्या की सांभाळणं कठीण होईल. आजचा दिवस म्हणजे अश्रू, चिंता आणि संकटांचा अंत आहे. देव म्हणतो, पुढील 1 मिनिटात तुझ्या भाग्यात मोठा चमत्कार होणार आहे. मला माहीत आहे की तुला मदतीची गरज आहे. जगाकडे हात पसरणे सोडून दे. मी इथे आहे. मी तुम्हाला मदत करीन. मी दुसऱ्यांसारखा तुझी साथ सोडणारा देव नाही. मी तुझी साथ कधीच सोडणार नाही. मी तुझ्यावर प्रेम करतो. माझ्यात चमत्कार घडवण्याची आणि अशक्य गोष्ट शक्य करण्याची ताकद आहे. जर तुमचा देवावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करा. अकल्पनीय गोष्टी पूर्ण करण्यात मी तज्ञ आहे. माझ्यावर विश्वास ठेवा आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात आश्चर्यकारक प्रगती दिसेल. तुमचे कर्ज सहजतेने साफ होईल. मी तुम्हाला देत असलेल्या समृद्धीच्या आणि आर्थिक स्वातंत्र्याच्या या काळाचे स्वागत करा. हे आशीर्वाद तुम्हाला खूप आनंद, तेजस्वी स्मित आणि शक्यतो आर्थिक नफा मिळवून देतील. खरंच मी तुम्हाला बढती आणि भरपूर आशीर्वाद देण्यास सक्षम आहे. तुमचा यावर विश्वास असल्यास जय जय स्वामी समर्थ टाईप करा. पुढील 3 मिनिटे अत्यंत महत्त्वाचे ठरतील, कारण याचा तुझ्या जीवनावर भयंकर मोठा परिणाम होऊ शकतो. आज देव म्हणतो, मी तुझ्या वेदना दूर करीन आणि तुटलेली नाती दुरुस्त करीन. तुमच्यावर अद्भुत गोष्टींचा वर्षाव होईल, कारण मी तुमची परिस्थिती अधिक चांगल्यासाठी बदलत आहे. तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना अनेक आशीर्वाद देत आहे. आजची संध्याकाळ म्हणजे तुमच्या अश्रू, काळजी आणि संकटांचा अंत आहे. भगवंताचा चमत्कारी आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी स्वामी समर्थ माझी आई टाईप करा आणि किमान पुढची 9 मिनिटे देवाचे हे शब्द ऐकत राहा. देव तुमच्या सर्व इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. जेव्हा आव्हाने येतात तेव्हा तुमची आशा कायम ठेवा. तुमच्या चिंता देवाला द्या आणि तो तुम्हाला उत्तरे आणि शांतता प्रदान करून प्रत्येक समस्येवर सकारात्मक करेल. त्याच्या योजनेवर विश्वास ठेवा, कारण तो तुम्हाला विजयासाठी मार्गदर्शन करेल. तुम्ही तयार असाल तर होय मी तयार आहे टाईप करा. स्वामी आई म्हणते, जसे एक प्रेमळ पालक आपल्या मुलांवर लक्ष ठेवतात, त्याचप्रमाणे देव आपल्यावर असीम प्रेम आणि संरक्षण करतो. तुमचे आरोग्य, नातेसंबंध आणि आर्थिक परिस्थिती लवकरच सुधारेल असा विश्वास बाळगा. तुम्हाला आवश्यक यश मिळवण्यासाठी तुमच्या वतीने माझ्या सततच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा. देव म्हणतो, माझ्यासाठी कोणताही अडथळा फार मोठा नाही. मी तुमचे आरोग्य पुनर्जीवित करीन, तुमचे नाते मजबूत करीन आणि तुमची आर्थिक स्थिती वाढवीन. माझ्या प्रिय भक्तांनो, माझ्यावर विश्वास ठेवा की मी जीर्णोद्धार आणि मुक्तीचा देव आहे. तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या चमत्कारांवर विश्वास ठेवा. माझ्या सततच्या उपस्थितीबद्दल खात्री बाळगा आणि हे जाणून घ्या की मी नेहमी तुमच्यासोबत आहे. तुम्ही आयुष्यात पुढे जाताना तुम्हाला मी साथ देत राहीन. हे जाणून घ्या, माझ्या बाळा, मी सर्वशक्तिमान देव नेहमी तुझ्या पाठीशी आहे. तुझा अंतिम संरक्षक आहे. मी तुमचा बचाव करीन.
तुमची सुरक्षितता सुनिश्चित करेन आणि तुम्हाला विजयाकडे घेऊन जाईन. आनंद, प्रेम आणि शांततेचा हंगाम स्वीकारण्यासाठी स्वतःला तयार करा, कारण मी तुमच्या जीवनात विपुलतेचा वर्षाव करणार आहे. तुमच्या वाट्याला येणाऱ्या असंख्य आशीर्वादांचा आनंद साजरा करत या ऋतूला मोकळ्या हातांनी आलिंगन द्या. देवाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी श्री स्वामी समर्थ 3 वेळा टाईप करा आणि जे भक्त दुःखी आहेत, चिंताग्रस्त आहेत, त्या भक्तांना फक्त एकदा देवाचा हा व्हिडिओ शेअर करा. बघा, तुमच्यावर येणारी सर्व मोठी संकटे देव टाळून घेईल. देव म्हणतो, तुम्ही अनुभवत असलेले दुःख लवकरच नाहीसे होईल आणि तुमचे अश्रू एका परिवर्तनीय चमत्कारासाठी सुकतील. तू माझ्यासाठी खूप मौल्यवान आहेस आणि मी तुझ्यावर बिनशर्त प्रेम करतो. बाळा, जगाचा विचार करत रडत बसणं सोडून दे. तुमची आध्यात्मिक आणि आर्थिक वाढ स्वामींच्या कृपेने, तुमचे आरोग्य, आर्थिक परिस्थिती आणि नातेसंबंध पुनर्संचयित होणार आहे. तुमचा देवावर विश्वास असल्यास सर्वात चमत्कारी वाक्य मी भाग्यशाली आहे टाईप करा आणि आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, कारण आजच्या व्हिडिओमध्ये इतकी शक्ती आहे की हा व्हिडिओ तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू शकतो. तुमच्यावर येणारी अटळ संकटे या व्हिडिओमुळे टळली जाऊ शकतात. स्वामी म्हणतात, मी सदैव तुमच्याबरोबर आहे हे जाणून सांत्वन मिळवा. एक सदैव जागृत देव जो कधीही थकत नाही, तुमच्या फायद्यासाठी सतत कार्य करतो. तुमच्या वेदना आणि भीती शांततेत बदलतील आणि तुमच्या परीक्षांचे आशीर्वादात रूपांतर होईल. तुमच्या विश्वासात आणि कृतज्ञतेने स्थिर राहून विपुलता, चांगले आरोग्य आणि समृद्धी मिळवण्यासाठी सज्ज व्हा. मला शोधत राहा, माझी कदर करा आणि लक्षात ठेवा, तुमच्यावरील माझ्या प्रेमाला सीमा राहणार नाही. मी तुमचे जीवन बरे करत आहे आणि पुनर्संचयित करत आहे. तुम्हाला विश्वासाने संकटे सहन करण्यास धीर देत आहे. तुम्हाला आवश्यक असलेली शांतता प्रदान करत आहे आणि माझे शक्तिशाली शब्द तुमच्या मनात छापत आहे, जेणेकरून तुम्ही नेहमी चांगले, शुद्ध आणि समृद्ध जीवन काय आहे हे जगून घ्याल. मी हे सर्व शक्य करीन. तुमच्या आयुष्यात चमत्कार करायलाच मी आलो आहे. तुमचं तुमच्या भगवंतावर प्रेम असेल तर टाईप करा, देवा, माझेही तुमच्यावर प्रेम आहे. माझ्या भाग्यात चमत्कार करा. माझ्या कुटुंबाचे रक्षण करा. देव म्हणतो, मी तुमच्या आत्म्याच्या खिडक्या देखील साफ करतो, जेणेकरून तुमची दृष्टी अबाधित राहील. माझ्या बाळा, आता तुझी शक्ती परत मिळव आणि निश्चयाने उठ. लक्षात ठेव, सावल्यांच्या गडद दरीच्या पलीकडे माझ्या वचनांची विस्तीर्ण बाग आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला आनंद, शांती आणि भरपूर आशीर्वाद मिळतील, तिथेच तुम्ही पुढील पिढ्यांमध्ये तुमच्यावर वाहणाऱ्या आशीर्वादांचे साक्षीदार व्हाल. नेहमी लक्षात ठेवा की मी माझी वचने पाळतो आणि ती मी तुमच्यामध्येच पूर्ण करीन. म्हणून माझ्या लाडक्या भक्तांनो, मी तुला प्रयत्न करण्यास आणि धैर्यवान होण्याचे आवाहन देतो. तुमचा संयम कायम ठेवा आणि माझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवायला विसरू नका, कारण मी तुमच्या बाजूने वागतो आहे. माझी कृपा आणि दया तुला कधीही एकटे सोडणार नाही. माझे तुझ्यावरील प्रेम चिरंतन आहे. देवाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी लव यू गॉड टाईप करा आणि 3 स्वामी भक्तांना हा पवित्र संदेश शेअर करा. बघा, तुमचाही भाग्योदय होईल. स्वामी म्हणतात, माझे आशीर्वाद पूर्णपणे प्राप्त करण्यासाठी तुम्ही स्वतःला सर्व शंकांपासून मुक्त केले पाहिजे
आणि तुम्हाला माझ्यापासून दूर ठेवणारे कोणतेही अशुद्ध आणि चुकीचे विचार दूर केले पाहिजे. हे विचार करून टाकून द्या आणि ते तुमच्या हृदयातून उपटून टाका. मग तुम्ही सर्व अनन्य आणि विशेष आशीर्वादांचा आनंद घ्याल, जे धार्मिकतेने आणि ससोटीने जगण्याचे मिळतात. लक्षात ठेवा, तुमच्यासमोर येणारी प्रत्येक अडचण ही वाढण्याची, मजबूत होण्याची आणि खूप पुढे जाण्याची एक संधी आहे. तुम्ही धडपडत राहाल आणि धैर्याने उठाल. मी तुमच्यामध्ये सुरू केलेले काम पूर्ण करीन. मी तुमच्या जीवनात आनंद आणि भरपूर आशीर्वाद देईन. तुम्हाला शांती आणि समृद्धीने भरलेल्या जीवनाकडे घेऊन जाईन. भक्तांनो, तुमचा देवावर विश्वास असेल तर माझा तारणहार माझा देव आहे टाईप करा. भगवंत म्हणतात, मी तुम्हाला आत्मविश्वासाने पुढे जाण्यास प्रोत्साहित करतो. भीती तुम्हाला मागे ठेवू देऊ नका. मी तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी इथेच आहे. विचार करणं बंद करा. मी तुमच्या भावना स्थिर करीन, तुमच्या हृदयाला धैर्य देईन आणि मी दिलेल्या वचनांची आठवण करून देईन. या क्षणांमध्ये जेव्हा तुम्हाला तुमचा विश्वास पूर्वीपेक्षा अधिक पुनर्जीवित करण्याची आवश्यकता असते, तेव्हा मी समजतो आणि तुमच्यासाठी तिथे येतो. देव म्हणतो, मी आमच्या संभाषणाचे आणि तुमच्या भावना माझ्याशी शेअर करण्याच्या तुमच्या इच्छेचे कौतुक करतो. मी नेहमी तुमचे बोलणे ऐकत असतो. मी आज सकाळी तिथेच होतो आणि कालही मी आलो होतो. देवावर विश्वास असेल तर कृपया हे देवाचे शब्द शेवटपर्यंत ऐकत राहा आणि तुमच्या भाग्यात होणारा चमत्कार तुमच्या समोरच असेल. स्वामी आई म्हणते, तुम्ही कितीही बोलले नसले तरीही तुमचा प्रामाणिकपणा आणि हेतू माझ्यासाठी खरोखर महत्त्वाचा आहे. मी आणखी काही मागत नाही, फक्त माझे नामस्मरण करत राहा. बाळा, जेव्हा भीती निर्माण होते तेव्हा माझे शब्द आठवा. जेव्हा आव्हाने येतात तेव्हा आत्मविश्वासाने म्हणा, हा परमेश्वर माझा बचाव करता आहे आणि मला विश्वास आहे की आजही देव मला मदत करेल. माझ्या मार्गदर्शनाचे पालन करा, माझ्या आज्ञांचे पालन करा आणि मी तुमच्यासाठी सांगितलेल्या मार्गावर चालत राहा. तयार असाल तर होय मी तयार आहे टाईप करा. भगवंत म्हणतात, आजूबाजूला लक्ष देणे टाळा. आज मी तुमच्यासाठी जे उद्दिष्ट ठेवले आहे त्यावर लक्ष केंद्रित करा. तुमचे लक्ष वेधून घेण्याचा आणि रिकाम्या स्वप्नांनी तुमचे विचार गोंधळून टाकण्याचा प्रयत्न करून अनेक विचलित होऊ शकतात. तथापि माझे शब्द स्पष्ट आणि खरे आहेत, म्हणून ते ऐकत राहा आणि त्याचा विचार करत राहा. असे केल्याने तुम्हाला असे दिसून येईल की काहीही आणि कोणीही तुम्हाला फसवू शकत नाही. शंका तुमच्या आत्म्यावरील पकड गमावतील. माझ्या स्नेहाच्या नदीत खोल उडी मार. बघ, तुझेही सुखाचे दिवस चालू होतील. स्वामी आई सांगते, जेव्हा तुम्ही प्रार्थनेत नतमस्तक व्हाल तेव्हा मी तुमच्या जीवनात सर्व काही ठीक करेन. तुम्हाला पुढे जाण्यासाठी शक्ती आणि बुद्धी प्रदान करेन. तुझे मन माझ्या शिकवणुकीत भिजू दे आणि माझ्या आश्वासनांच्या सामर्थ्याने तुमची आशा आणि आनंद पुनर्संचयित होऊ द्या. माझ्या बाळा, पुढे जा. जीवनातील वादळांना घाबरू नकोस, कारण मी तुझा संरक्षक आणि तुझी सुरक्षित जागा आहे. जेव्हा तुला अशक्त वाटेल तेव्हा मी तुला आवश्यक ती शक्ती देईन. गोंधळाच्या क्षणी मी तुम्हाला मार्गदर्शन करीन. जेव्हा दुःख तुला स्पर्श करते तेव्हा मी माझ्या अमर्याद प्रेमाने तुला शांत करेन. देव म्हणतो, हे शेवटपर्यंत ऐकत राहिल्यास तुझ्या सर्व इच्छा मी पूर्ण करीन. गरिबी तुझ्या घराला स्पर्शही करणार नाही. देव म्हणतो,
कधीच हार मानू नका. माझ्यावर विश्वास ठेवा, कारण तुम्ही ज्या जगात राहता ते जग अनिश्चितता आणि आव्हानांनी भरलेले आहे. बाळा, कधीकधी तुम्हाला थकवा आणि निराशा वाटू शकते. ओझे खूप जड वाटू शकते आणि तुमचा विश्वास डगमगू शकतो. पण लक्षात ठेवा, या संघर्षात तुम्ही कधीही एकटे नसता. मी प्रत्येक क्षणी तुझ्या सोबत आहे. मी कधीही तुझी साथ सोडणार नाही, अगदी अंधाऱ्या काळातही. मी सुरुवातीपासूनच तुझ्या बरोबर आहे आणि जेव्हा तुला तुझी शक्ती कमी होत आहे असे वाटेल, तेव्हा मी तुला माझ्या प्रेमळ मिठीत घेईन. देवाकडे तुमच्यासाठी उल्लेखनीय योजना आहेत, ज्या तुमच्या सर्वात खोल आशा पूर्ण करू शकतात. मग ते तुमची आदर्श नोकरी मिळवणे असो, खरे प्रेम मिळवणे असो, किंवा तुमच्या भूतकाळातील कामगिरीला मागे टाकणारे यश मिळवणे असो, परमेश्वर तुमची साथ कधीही सोडणार नाही. देव म्हणतो, आता चिंता करत रडत बसणं सोडून द्या. धैर्यवान व्हा आणि त्याच्या दयाळूपणाचे साक्षीदार राहा. त्याच्यावर पूर्णपणे विसंबून राहा आणि केवळ तुमच्या स्वतःच्या अंतर्दृष्टीवर नाही, तर तुमच्या प्रगतीच्या आड येणारे प्रत्येक नकारात्मक चक्र देव तोडत आहे. देवाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी श्री स्वामी समर्थ माझी आई आहे टाईप करा आणि हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. देव म्हणतो, तुम्ही मुक्ती, विपुलता आणि समृद्धीच्या नवीन हंगामात पाऊल टाकत आहात. त्याने माझे जीवन बदलून टाकले. मला प्रत्येक क्षेत्रात उद्देश, आर्थिक आशीर्वाद आणि उन्नती प्रदान केली. खात्री बाळगा, देव तुमच्यासाठी असेच आणखी काही करू इच्छितो. दृढ विश्वासाने त्याचे नामस्मरण करत राहा. तो तुम्हाला कधीही निराश करणार नाही. आस्तिक म्हणून तुमच्यामध्ये पवित्र आत्मा आहे. सांत्वन आणि धैर्य तो प्रदान करतो. देव म्हणतो, माझ्या वचनांवर विश्वास ठेवा आणि तुम्ही तुमच्या जीवनात चमत्कार पाहाल. मी सर्व बुद्धीचा, ज्ञानाचा आणि अंतर्दृष्टीचा झरा आहे. या प्रवासात तुम्ही कधीच एकटे नसता. परमेश्वर खात्री देतो की तो सदैव तुमच्यासोबत आहे. तुमच्या लढाया तो लढतो आणि प्रत्येक वादळ शांत करतो. तो तुमचे जीवन आनंदाने आणि शाश्वत शांतीने भरून टाकत आहे. देव तुमच्यासाठी सकारात्मक बदल घडवून आणत आहे. तो तुमचे वैद्यकीय अहवाल, खात्यातील शिल्लक आणि अगदी तुमच्या घराचे स्थान बदलत आहे. देव तुमच्या मार्गावर चमत्कार, आशीर्वाद आणि सुधारणा पाठवत आहे. तुमच्या डोळ्यात अश्रू आणणारी सर्व संकटे आता नाहीशी होतील. त्यांची जागा आनंद, हशा, प्रेम आणि आशीर्वादांनी घेतली आहे. हे जाणून घ्या की तुम्ही थकलेले, अशक्त आणि थकलेले असतानाही तो तुमची शाश्वत शक्ती आहे. आशा जिवंत ठेवा, कारण जेव्हा तुम्हाला वाटते की सर्व संपले आहे, तेव्हा देव तुम्हाला एक चमत्कार पाठवतो. आज अनपेक्षित आशीर्वादांची अपेक्षा करा. तुम्ही काही तासातच हसत असाल आणि या आश्चर्यासाठी देवाचे आभार मानण्याचे लक्षात ठेवा. हे चालू वर्ष आनंदाने आणि सुखाने जावे असे वाटत असेल तर भगवान शिवाचा पवित्र मंत्र सांब सदाशिव 5 वेळा टाईप करा आणि आपलं हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. देव म्हणतो, येत्या आठवड्यात अविश्वसनीय घडामोडी, मोठी उपलब्धी आणि आणखी मोठ्या आशीर्वादांची साक्षीदार होण्याची अपेक्षा करा. या आठवड्याच्या शेवटी तुमचे काम, आर्थिक स्थिती, आरोग्य आणि वैयक्तिक संबंधांमध्ये सकारात्मक बदलांची प्रतीक्षा करा. मोठ्या चमत्कारांसाठी सज्ज व्हा, कारण मी तुम्हाला तुमच्या कुटुंबाने याआधी कधीही न पाहिलेल्या पातळीपर्यंत नेण्यासाठी तयार आहे. हा आशीर्वाद तुम्हाला हवा असल्यास, होय, मला या आशीर्वादाची गरज आहे टाईप करा
आणि तुमच्यासमोर दिसणाऱ्या त्या घंटीवर क्लिक करा, जेणेकरून हे चमत्कारी देवाचे संदेश सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोचतील. देव म्हणतो, माझ्या मार्गदर्शनाने जे अशक्य वाटते ते शक्य होते. मी सर्वात अनपेक्षित ठिकाणी संधी निर्माण करतो. देव आपल्या स्वप्नांच्या पलीकडे असलेल्या मार्गांनी आपल्याला लवकरच आशीर्वाद देण्यास वचनबद्ध आहे. तुम्ही आमच्या आयुष्यात कराल त्या अद्भुत कृतींची अपेक्षा आणि तयारी करण्याची ही वेळ आहे. अभिमानाने बोला आणि विश्वास ठेवा. मी माझ्या पात्रतेच्या प्रेम, उपचार आणि विपुलतेसाठी तयार आहे. माझ्या कुटुंबाला आणि मला ठीकठाक करण्याच्या आणि आशीर्वाद देण्याच्या देवाच्या सामर्थ्यावर माझा विश्वास आहे. मला खात्री आहे की जेव्हा आपल्याला सर्वात जास्त गरज असेल तेव्हाच चमत्कार घडतील. तुमचे जीवन विपुलतेने, आरोग्याने, आनंदाने आणि परिवर्तनाने भरले जाओ. या आशीर्वादांमुळे तुमचा मार्ग उधळून निघावा आणि तुम्ही ज्या जीवनासाठी नशिबात प्रार्थना करत आहात ती प्रार्थना आता पूर्ण होणार आहे. देव म्हणतो, देवाने आपल्याला येणाऱ्या काळात आपल्या कल्पनेच्या पलीकडे असलेल्या आनंदाने समृद्ध करण्याचे वचन दिले आहे. तुमच्या जीवनात हे विलक्षण चमत्कार स्वीकारण्यासाठी तयार राहा. देव म्हणतो, जर तुम्हाला कधीही निराश वाटले तर प्रार्थना करा, माझे ध्यान करा. लक्षात ठेवा, देव आपल्यासमोर येणाऱ्या कोणत्याही आव्हानापेक्षा सामर्थ्यवान आहे. तो बलवान आहे. तो आपल्या चिंता, आपल्या वेदना आणि आपल्या भीतींपेक्षा बलवान आहे. या येत्या आठवड्यात सकारात्मक बातम्या आणि आशीर्वाद तुमच्या वाटेवर येताच अचानक यशाची अपेक्षा करा. तुमचे जीवन लक्षणीय बदलणार आहे. तुमचे मानसिक स्थिती, आर्थिक परिस्थिती, भावनिक स्थिती आणि आरोग्य पूर्णपणे सुधारणार आहे. जसा जसा आठवडा पुढे जाईल तसे तसे तुम्ही भूतकाळातील संघर्ष आणि कर्जापासून मुक्त व्हाल. पुष्टी करण्यासाठी जय श्री कृष्ण, राधे राधे टाईप करा आणि बघा तुमच्या कुटुंबामध्ये आरोग्य, आनंद, पैसा, शांती कधीही कमी पडणार नाही. देव म्हणतो, तुमची उदारता दीर्घकाळ टिकणारे आशीर्वाद मी देत आहे. तुमची नजर वर करा आणि स्वर्गाचे दरवाजे उघडण्यास तयार आहे. तुम्ही ज्या आशीर्वादासाठी प्रार्थना केली आहे ते तुम्हाला मिळणार आहेत. प्रेम, चांगले आरोग्य आणि संपत्ती तुमच्याकडे वाटचाल करत आहे. तुम्हाला विपुलता, उत्कृष्ट आरोग्य, अमर्याद आनंद आणि शाश्वत आनंदाने भरलेले जीवन दिले जात आहे. त्यामुळे शेवटपर्यंत देवाचे हे पवित्र शब्द ऐकत रहा. तयार असाल तर टाईप करा, होय, मी तुमचे शब्द शेवटपर्यंत ऐकीन. देव म्हणतो, मी तुमचे आरोग्य चांगल्या प्रकारे वाढवीन, तुमचे नातेसंबंध समृद्ध करीन आणि तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत करेन. माझ्या प्रियजनांनो, माझ्यावर विश्वास ठेवा, कारण मी सुधारणारा आणि संकटमुक्त करणारा देव आहे. जर तुमची आर्थिक परिस्थिती बिकट असेल तर माझ्या पाठी हे टाईप करा. माझ्याकडे असलेल्या पैशांबद्दल मी कृतज्ञ आहे आणि मी अधिक मिळवण्यासाठी तयार आहे. माझे बँक खाते माझ्या स्वप्नांच्या पलीकडे विस्तारेल. या आठवड्यात मला लक्षणीय आर्थिक वाढीचा अनुभव येईल, ज्यामुळे माझ्या आर्थिक चिंता दूर होतील. पाठपुरावा करत राहा. बाळा, हे आव्हानात्मक काळ आहे, पण तुम्ही कमजोर वाटत असतानाही मी तुम्हाला साथ देईन. जेव्हा तुमचा विश्वास डगमगतो आणि तुम्हाला वाटतं की तुम्ही माझ्यापासून तुमचा मार्ग गमावलात, तेव्हाही मी तुमच्या पाठीशी ठामपणे उभा असतो. बाळा, मी तर तुझी आई आहे. माझं तुझ्यावर प्रेम आहे.
गरज पडली तर मी तुझा हात घेईन, मी तुला माझ्या मिठीत घेईन. तू माझ्यावर प्रेम व्यक्त केले आहेस, मला एक मित्र मानले आहेस आणि मी तुझा वेळ माझ्यासाठी समर्पित केला आहे आणि त्या बदल्यात मी माझे प्रेम तुला दाखवीन. माझे चमत्कार तुला दिसतील. बाळा, मी इतरांसारखा बदलणार नाही. तुला माहीत आहे, परमात्मा स्थिर आहे. कठीण काळात मी तुला सोडणार नाही. तुला अशक्त वाटेल तेव्हा मी तुला भरकटू देणार नाही. शेवटपर्यंत ऐकून तर बघा. तुमच्या रडक्या जीवनात चमत्कार नाही झाला तर सांगा. जेव्हा तुम्हाला शंका असेल, जेव्हा तुमचे मन प्रश्नांनी भरलेले असेल, तेव्हा मी तुमच्या पाठीशी उभा राहीन. पुन्हा एकदा तुम्हाला उत्तर देईन. बाळा, या काळात मागे हटू नका. कठीण क्षणी कधीही विश्वास गमावू नका. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुमचा सर्वशक्तिमान देव तुम्हाला खात्री देतो. माझ्यासाठी काहीही आव्हानात्मक नाही. माझ्या मुला, तुझ्या आयुष्यात मी अद्भुत कृत्य करेन. माझा आवाज ऐक, माझ्या सूचनांचे पालन कर. शांतता तुमचे हृदय भरून टाकेल. देव म्हणतो, मी तुम्हाला आशीर्वाद द्यायला आलो आहे. आजपासून मी तुला कधीही एकटे सोडणार नाही. आज एक नवीन सुरुवात झाली आहे. या क्षणापासून सर्व काही बदलण्यास सुरुवात होईल. तुमचे डोके उंच धरून, तुमचे हृदय विश्वासाने भरून आजच सुरुवात करा. तुमच्या आजूबाजूला हळूहळू बदल होत असलेल्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील. नेहमी लक्षात ठेवा, आजच्या प्रत्येक क्षणी मी तुमच्यासोबत आहे. तुम्हाला कोणत्याही अडथळ्यावर मात करण्यासाठी आवश्यक असलेली शक्ती आणि मी देत असलेल्या सर्व सौंदर्य आणि लहान आशीर्वादांची प्रशंसा करण्याची संवेदनशीलता देतो. माझ्यापासून दूर जाऊ नकोस आणि जगाच्या नकारात्मकतेने भरकटू नकोस. तुमच्या सभोवतालच्या गोष्टी तुटत असल्यासारखे वाटत असले तरीही सकारात्मक राहा. श्री गुरुदेव दत्त तुझ्या पाठीशी आहे. तुझ्यावर येणारी सर्व संकटे टळून जावीत असे तुला वाटत असेल तर आत्ताच श्री गुरुदेव दत्त 3 वेळा टाईप करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. देव म्हणतो, माझ्या शांततेत, माझ्या नामस्मरणात श्वास घ्या. तुमच्या मनाला विश्रांती घेऊ द्या. लक्षात ठेवा, सर्व काही कारणास्तव घडते आणि मी तुमचा सर्वशक्तिमान देव आहे. मला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची जाणीव आहे. मी तुम्हाला कठीण परिस्थितीत आणि किरकोळ परिस्थितीतही मदत करतो. कोणताही तपशील माझ्यासाठी खूप लहान नाही. मी तुम्हाला माझे अफाट प्रेम देणार आहे. मला वाटते की तुम्ही आजपासून इतरांबद्दल सहानुभूती दाखवावी, त्यांच्यावर प्रेम करावे, त्यांना धीर द्यावा. मी तुम्हाला क्षमा करण्यास आणि अधिक प्रेम देण्यास तयार आहे. मला असे भक्त खूप प्रिय आहेत. देव म्हणतो, तुमच्या आयुष्यात येणारे मोठे यश, विजय आणि विजयांच्या लाटेसाठी सज्ज व्हा. यावर्षी हे वर्ष तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी उपचार, परिवर्तन, आशीर्वाद आणि चमत्कारांची शक्तिशाली वचने आहेत. चमत्कार तुमच्या मार्गावर वेगाने आणि निश्चितपणे येत आहेत. तुम्ही तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक भागात तुमचे मन, शरीर, आत्मा, भावना आणि आर्थिक विकास पाहणार आहात. तुम्हाला पैशांबाबत संघर्ष करावा लागला असेल किंवा कोणत्या नुकसानाला सामोरे जावे लागले असेल तर तथापि काळजी करू नका. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. देव म्हणतो, तुम्ही खर्च केलेला प्रत्येक रुपया तुमच्याकडे परत येईल आणि त्यात आणखी भर पडेल. मी तुमचे आरोग्य दुरुस्त करीन, तुमचे नाते मजबूत करीन आणि तुमची आर्थिक परिस्थिती पुन्हा नव्याने जिवंत करीन. माझ्या प्रिय भक्तांनो,
माझ्यावर विश्वास ठेवा आणि मी तुमचा सर्व शक्तिशाली देव आहे, जो सर्व काही अशक्य ते शक्य करतो. देव म्हणतो, माझ्या लाडक्या बाळा, लक्षात ठेवा की मी तुझ्या मदतीसाठी नेहमीच असतो. तुमच्या सभोवतालच्या प्रेमाचा अनुभव घेण्यापासून शंकांना रोखू नका. मी तुम्हाला जीवनात पाठिंबा देण्यासाठी आणि महान चमत्कार करण्यासाठी इथेच आहे. तुम्हाला ते जाणवते का? तुमचे हृदय माझे प्रेम, उपस्थिती आणि सामर्थ्याने भरले आहे. तुम्हाला हरवल्यासारखे वाटून चालण्याची गरज नाही. मी नेहमी तुझ्यावर प्रेम करतो आणि कायम करत राहीन. ज्या दिवशी तू माझा शोध घेतला नाहीस, त्या दिवशीही मी तुझ्यावर प्रेम केले आहे आणि मी तुझ्या मदतीला आलो आहे. आता तू माझ्यावर अधिक प्रेम करावे असे मला वाटते, कारण माझेही तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे आणि जगापेक्षा देव लवकर मदतीला धावून येतो. बाळा, इथून पुढे माझी दैवी शक्ती तुमचे जीवन कसे बदलते ते पहा. तुम्ही विश्वासाची नवीन पातळी गाठली आहे. मी तुम्हाला ज्या आश्चर्यकारक गोष्टी प्रकट करणार आहे ते पाहण्याची वेळ आली आहे. मी माझ्या शब्दांमधून वचने दिली आहेत आणि आता ती पूर्ण करण्याची वेळ आली आहे. माझा आवाज ऐकण्यास मोकळे व्हा आणि माझ्या शास्त्रांकडे लक्ष द्या. तुमच्या हृदयातील दैवी हेतू ऐका आणि अपार आशीर्वादांनी भरलेल्या वर्षाची तयारी करा. इतरांना निराशा वाटू शकते आणि ते सोडण्याच्या जवळ आहेत, परंतु तुम्ही अनेकांसाठी आशेचा किरण म्हणून चमकाल. केवळ स्वतःसाठीच नाही, तर तुमच्या सभोवतालच्या लोकांसाठी देखील प्रोत्साहन आणि शक्ती प्रदान कराल. लोक आश्चर्यचकित होतील. माझ्या सामर्थ्याने तुमच्या जीवनात ज्या अतुलनीय मार्गांनी सर्व काही प्रकट होते. तुमच्या कुटुंबाने आणि मित्रांनी सहन केलेल्या दुःखाची जागा आनंदाने घेतली जाईल. एका पाठोपाठ एक कठीण काळ उल्लेखनीय आणि आनंददायक चमत्कार पाहणाऱ्या संधींमध्ये बदलेल. मी नियंत्रणात आहे ते स्पष्ट होईल. मी तुम्हाला मदत आणि समर्थन करण्यासाठी इथे आहे. बाळा, मी तुला कधीच निराश करणार नाही. लक्षात ठेवा, माझी उपस्थिती तुमचे रक्षण करते. माझी कृपा अंतहीन आहे. तुमच्यासाठी आणि तुमच्या भावी पिढ्यांसाठी मी तयार केलेले आशीर्वाद कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. म्हणूनच या विशेष दिवशी मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो की हार मानू नका. व्यर्थ आणि फसव्या गोष्टींना शरण जाऊ नका. प्रतिकार करा आणि आपली शक्ती व धैर्य ठेवा. वादळातही मी तुझ्या आयुष्यात चमत्कार करीन. माझे अमर्याद प्रेम आणि सामर्थ्याचे प्रदर्शन करून मी तुमच्याद्वारे आश्चर्यकारक कार्य करीन. नेहमी तुमच्या बाजूने उभे राहीन, जेणेकरून तुम्ही आनंद आणि यशाने भरलेले जीवन जगू शकाल. तुम्ही पाहिलेल्या प्रत्येक अद्भुत स्वप्न पूर्ण करण्याची शक्ती मी तुम्हाला देतो. प्रत्येक आव्हानात विजयी होण्यासाठी मी माझा आशीर्वाद तुम्हाला देत आहे. माझे देवदूत तुझ्या आजूबाजूला पहारेकरी म्हणून उभे आहेत. विश्वास आणि धैर्याने उठ, कारण विजय आणि भव्य आशीर्वाद तुझ्या मार्गावर आहेत. आज मी तुमची शक्ती आहे. तुम्हाला समोरच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी एक लवचिक आत्म्याने सुसज्ज करत आहे. मी तुमच्या पाठीशी आहे. हे ज्ञान घेऊन पुढे जा. मग मी तुम्हाला एक आशीर्वाद देईन, ज्याचा तुझ्या जीवनावर खूप मोठा परिणाम होईल आणि तू विजयी होशील. माझे दैवी सामर्थ्य तुला शहाणपण, शांती, संयम आणि स्पष्ट विचाराने ताजेतवाने करेल. मी तुम्हाला तुमच्या हृदयावर कोरलेल्या सुंदर वचनांची आठवण करून देईन आणि मी त्या आध्यात्मिक शत्रूंना उधळून लावीन. माझे प्रेमळ मूल या नात्याने माझ्या काळजीमध्ये नेहमी मिठी मारली जाते आणि प्रेम केले जाते. परिस्थिती
तुमच्या अपेक्षेपेक्षा कमी पडली तरीही संयम राखा, कारण सर्व गोष्टींवर माझे प्रेम नियंत्रण आहे. आज माझ्यामध्ये सांत्वन मिळवा आणि सत्यावर विश्वास ठेवा. तुमच्या प्रत्येक संकटाचे मी विकासाच्या संधींमध्ये रूपांतर करेन. मी तुम्हाला उत्थान आणि मजबूत करण्यासाठी इथेच आहे. पुन्हा एकदा हसा. मनातील भीती काढून टाका. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बाळा, आता आत्मविश्वासाने उभे राहा. मी तुम्हाला सर्व अडथळे सहन करण्याची आणि जिंकण्याची शक्ती देतो. तुम्हाला तुमच्या कुटुंबासाठी शांती आणि आरोग्य हवे आहे. तुमचे घर सुसंवादाचे आश्रयस्थान असावे अशी तुमची इच्छा आहे. पण बाळा, काहीच दिवसात तुमची ही इच्छा पूर्ण होईल. तुमचा प्रवास चालू ठेवा. संकटांवर लक्ष केंद्रित करू नका, परंतु नम्र आणि आशावादी आत्म्याने प्रार्थनेवर लक्ष केंद्रित करा. कारण मला तुमचा विश्वास दिसतो आणि मी त्याचा आदर करीन. जे चमत्कार घडणार आहेत ते पाहून चकित होण्याची तयारी करा. भव्य आशीर्वाद तुमचे जीवन व्यापतील आणि संघर्ष विरघळून जाईल. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः टाईप करा आणि हे शेवटपर्यंत ऐकत राहा. देव म्हणतो, चमत्कार पाहण्यासाठी तयार व्हा. उल्लेखनीय गोष्टी घडणार आहेत. ज्या घरांमध्ये नम्रता आणि कृतज्ञता प्रबल असते तिथे माझी उपस्थिती प्रगल्भतेने जाणवते. मी तुझ्याबरोबर कायम आहे. मी कधीही तुला एकट्याला सोडणार नाही. मी दिलेले वचन मी पाळत राहणार आहे. मी तुम्हाला माझा पवित्र आत्मा आणि दैवी भेटवस्तू बहाल केल्या आहेत. मी तुम्हाला प्रेमाने घेईन आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांना आशीर्वाद देईन. तुमचे कृतज्ञ अंतःकरण मला आनंदित करते, विशेषतः जेव्हा तुम्ही तुमच्या प्रियजनांसाठी आशीर्वाद मागता. शेवटी तुम्ही ज्या शांततेची आणि आनंदाची इच्छा करत आहात त्याचा स्वीकार करा. तुमचे शरीर पुन्हा एकदा उत्साहाने भरून येईल आणि तुम्ही पुनर्संचयित व्हाल. मी तुम्हाला दिलेल्या आध्यात्मिक कानांनी प्रार्थना करण्यासाठी आणि ऐकण्यासाठी दररोज वेळ द्या. हे रोज ऐकत राहा आणि तुमच्यासमोर होणारा चमत्कार तुम्ही स्वतः पहा. मी तुम्हाला जे ज्ञान देतो ते स्वीकारा. तुम्ही माझ्यासाठी किती मौल्यवान आणि महत्त्वपूर्ण आहात हे जाणावे अशी माझी इच्छा आहे. बाळा, देव म्हणतो, भविष्यातील आव्हानांबद्दल चिंता करू नका किंवा त्यांच्याबद्दल झोप गमावू नका. आगामी घटनांमुळे तुम्हाला चिंता वाटू नये. तू माझ्याकडून शांतता शोधतोस आणि मी तुला शांती देतो. अडचणींचा सामना करताना शांत रहा. जेव्हा तातडीची समस्या उद्भवते तेव्हा माझ्या सूचना आठवा. मी तुला माझी शांती दिली आहे. आता माझ्या परोपकावर विश्वास ठेवा. आपले हात स्वर्गाकडे वर करा आणि खोल विश्वासाने घोषित करा, माझा देव माझ्या सोबत आहे. माझा देव माझ्या भाग्यात चमत्कार करणार आहे. मी भाग्यशाली आहे. देव माझ्या सर्व इच्छा पूर्ण करणार आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी तुमची काळजी घ्या. भगवंत तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच प्रार्थना.